आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकरी ड्रग सारख्या प्रश्नावरून विरोधकांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल। दादांच्या विमान अपघातावरूनही शंका उपस्थित। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कामकाजावर सल्लागार समितीच्या बैठकीत नाराजी। सभागृहात येणाऱ्या असंख्य लक्षवेधी ठराविक सदस्यांचं गैरवर्तन यावरून मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती। लाचखोरी प्रकरणात झिरवाळांचा संबंध असल्याचे पुरावे नाही। फडणवीसांकडून झिरवाळांना क्लीन चिट। माझ्याही कार्यालयात कुणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होईल। एसीबीला पूर्ण स्वातंत्र्य, फडणवीसांकडून स्पष्ट। बदलापूर अंडाशय तस्करी रॅकेट प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास सुरू। वांगणी, विठ्ठलवाडी, बदलापूरमध्ये छापेमारी। रॅकेटमध्ये मुंबई ठाण्यातील बड्या डॉक्टरांच्या सहभागाची शक्यता। या कारवाईत तब्बल 10 लाखांहून अधिक किमतीचा औषध साठा जप्त। सूत्रांची माहिती। बुलढाण्याच्या चिखल्या गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी आज सत्यकथन मेळावा। राज्यातील वंजारी ओबीसी बांधव उपस्थित राहणार, तर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून चिखला काकड परिसरात संचारबंदी लागू। महिलेने महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याने इचलकरंजीच्या कबनूर गावात तणाव। संतप्त जमावाकडून महिलेच्या घराची तोडफोड। समाजकंटकांकडून दगडफेकीनंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, मोठा बंदोबस्त तैनात। भिगवणमधील मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे सकल हिंदू समाज आक्रमक। बारामती, इंदापूर आणि दौंड बंदची हाक। व्यापारी संघटनांचाही बंदला पाठिंबा। महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा। मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। परळी, हिंगोली, भंडारा, नागपूर, गोंदियात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस।